हातकणंगले नगरपंचायत मतदारसंघात उमेदवारी निश्चित करण्यासाठी नेते मंडळीपासून ते स्थानिक पुढाऱ्यांच्यामध्ये खलबत सुरू असून माजी जिल्हा परिषद सदस्य भाजप नेते अरुण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली 18 उमेदवारांचं पॅनल फायनल झालं आहे। नगराध्यक्ष पदासाठी गेली 3 टर्म काम करणारे त्यांचे लहान बंधू नगरसेवक राजू इंगवले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आहे। या ठिकाणी भाजप, जनसुराज्य, शिवसेना शिंदे गट, ताराराणी गट असे 4 गट महायुती म्हणून एकत्रित आले असले तरी प्रत्येक वॉर्डात ज्याची ताकद आणि मतदान संख्याबळ जास्त त्या पक्षाला उमेदवारी फायनल असा फॉर्म्युला राबवण्यात आला आहे। इंगवले मळ्यातून निवडणुकीचा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे। येत्या 2 दिवसात शक्ती प्रदर्शनानं महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार असून तशी जोरदार तयारी केल्याचं चित्र हातकणंगले नगरपंचायत मतदारसंघात दिसत आहे। हातकणंगले नगरपंचायत मतदारसंघात तसं पाहिलं तर भाजपचे अरुण इंगवले यांचं वर्चस्व आहे। अण्णा जो सांगतील तो शब्द अंतिम असं चित्र या ठिकाणी आहे। गेली 60 वर्ष इंगवले घराणे राजकारणात आहे, त्यामुळे हातकणंगले तालुक्यात त्यांचा चांगलाच दबदबा आहे। अरुण इंगवले यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यावधींची विकास कामं पूर्ण केले आहेत। त्यांचे लहान बंधू राजू इंगवले यांनी 2 वेळा ग्रामपंचायत आणि 1 वेळा नगरसेवक असे 3 टर्म त्यांनी हातकणंगले नगरपंचायतीचा विकासात्मक बदल घडवला आहे। त्यांच्या स्वभावामुळे लोकसमुदाय त्यांच्यासोबत थेट संपर्कात आहे। हातकणंगले नगरपंचायतीमध्ये 17 वॉर्ड आहेत, तसेच 1 नगराध्यक्ष पद, त्यामुळे एकूण 18 जागांसाठी जवळपास 36 पेक्षा जास्त उमेदवार दोन्ही बाजूनी रिंगणात आहे। महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दीपक वाडकर यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी फायनल आहे। माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत। सुमारे 20,000 लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात 11,000 मतदार आहेत। हेच मतदार 18 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत। भाजप, शिवसेना शिंदे गट, जनसुराज्य आणि ताराराणी आघाडी असे 4 गट एकत्रित येऊन पॅनल बांधणी केली आहे। आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने बापू, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या पाठबळावर अरुण इंगवले यांनी पॅनलची बांधणी मजबूत केल्याचं चित्र दिसून येत आहे। हातकणंगले नगरपंचायत मतदारसंघातील सर्वे पाहिला असता या ठिकाणी भाजपचे वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे। तसेच 3 टर्म प्रतिनिधित्व केलेलं राजू इंगवले यांचीच वर्णी नगराध्यक्ष पदासाठी लागणार असं चित्र सध्या दिसत आहे। दोन्ही बाजूच्या स्थानिक पुढाऱ्यांनी सोशल सर्वेवरती जास्त भर दिला आहे। ग्राउंड रिपोर्ट पाहून जिथं कमी तिथं जास्त ताकद लावण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांचं आयोजन देखील केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे।